पुण्यामधल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं प्रकरण ताजं असताना राज्याच्या राजधानी मुंबईमधून आणखी एक अशीच बातमी समोर येते आहे। ती म्हणजे मुंबईच्या आकाशवाणी आमदार निवास इथे रुग्णवाहिका नसल्यामुळे ग्रामीण भागामधल्या एका कार्यकर्त्यांच्या वडिलांचा मृत्यू झालेला आहे। चंद्रकांत धोत्रे असं मृत पावलेल्या व्यक्तीचं नाव आहे। त्यांचं वय 61 वर्ष होतं। तर त्यांचा मुलगा विशाल धोत्रे हा आमदार विजय देशमुख यांचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे। चंद्रकांत धोत्रे हे कोर्टाच्या कामासाठी मुंबईमध्ये आले होते, त्यामुळे ते मतदारसंघामधील असल्यामुळे आमदार विजय देशमुख यांच्या खोली क्रमांक 408 मध्ये ते थांबले होते। दरम्यान 7 एप्रिलच्या मध्यरात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागलं, त्यामुळे त्यांच्या सोबत असणाऱ्या लोकांनी रुग्णवाहिकेला तात्काळ फोन केला, पण रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध झाली नाही आणि या सगळ्यामध्ये त्यांचा मृत्यू झालाय। दरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याच्या नंतर अॅम्ब्युलन्स ही वेळेत न आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असा आरोप धोत्रे कुटुंबियांनी केलाय। आमदार निवासामध्ये 24 तास एक अॅम्ब्युलन्स तिथे असावी अशी मागणी सुद्धा आता धोत्रे कुटुंबियांनी केली आहे। 108 ला फोन लावत होते। एक तासभर ॲम्ब्युलन्स लावले, पण तरी ॲम्ब्युलन्स वेळेवर आला नाही। मग शेवटी तिथले डिपार्टमेंटची गाडी आणून वडिलाला दवाखान्यात नेण्यात आलं, असा मला तिथनं फोन आला। आम्ही बी इथनं लावत होतो, पण ती गाडी काय वेळेवर पोहोचली नाही ॲम्ब्युलन्स। आज ॲम्ब्युलन्स पोहोचला असतं तर वडिलाचं माझं प्राण वाचला असताच। गोरगरीब जनते मंत्रालयात काही कामानिमित्त येत असतात, पण आमच्या भावी त्यातच होता। मग त्याच्या वेळेवर ॲम्ब्युलन्स न मिळाल्यामुळे आमच्या भावाचं दुःखद निधन झालेलं आहे। तरी माझी सरकारतर्फे नम्र विनंती आहे की येणाऱ्या सर्व नागरिकांसाठी जसं तुम्ही आमदार लोकांना सोय करता, तसं येणाऱ्या सर्व नागरिकांसाठी गोरगरीब जनतेसाठी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करून प्राथमिक उपचार केंद्र जवळच स्थापन करून गोरगरीब जनतेचा आशीर्वाद घ्यावे हीच सरकारनं मी नम्र विनंती करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।